नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये। शेतकरी मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर तुमच्या गावात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगाव, पारोळा, धुळे, साक्री, शिरपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। हा पाऊस जळगावच्या काही भागात बघायला मिळेल। त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। त्यानंतर सिल्लोड, चिखली, जालना, छत्रपती संभाजीनगरचा काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। यामध्ये लोणार, जिंतूर, वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर पैठण या ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर अहमदनगर मध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर बीड, केज या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। माजलगाव, परळी, परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर बार्शी, पेठ, तुळजापूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळू शकतो। तर लातूर, उदगीर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नाशिक मध्ये काही भागात ढगाळ वातावरण हलका पाऊस बघायला मिळेल। तर इगतपुरी, वाडा, पालघर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर पालघर मध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। यामध्ये कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। राजापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तर साताऱ्याच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। कराड, वडूज, विटा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। सांगली या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण राहील। शेतकरी मित्रांनो, पंढरपूर मध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। सोलापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, जिंतूर, लोणार, वाशिम, हिंगोली, पुसद या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर खामगाव, अकोला, अकोट या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 24 तासात बघायला मिळेल। अमरावती, आर्वी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। वर्धा, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बघायला मिळेल। तर वणी, चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासात बरसणार आहे। शेतकरी मित्रांनो, नागपूरच्या काही भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर वारसावणी, गोंदिया या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। भंडाऱ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, हे होते पुढील 24 तासाचे हवामान अंदाज। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।